शंकरपाळी म्हटलं की ती बघा बिस्किटासारखी कुसकुशीत असली की आपल्याला खायला देखील छान वाटते। तशीच आज आपण बिस्किटासारखी कुसकुशीत अशी शंकरपाळी तयार करतोय। ती एकदम आतून कुसकुशीत अशी आहे आणि बिस्किटासारखी कुसकुशीत होण्यासाठी आपण ना शंकरपाळीचं जे मिश्रण आहे ना ते कसं तयार केलेलं आहे ही सर्व माहिती आपण या रेसिपीमध्ये सांगितलेली आहे। त्यामुळे जी रेसिपी आहे ना ती तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे। 200 ग्रॅम एवढं ना तूप आहे आणि 200 ग्रॅम तुपामध्ये ना आपण 1 किलो मैद्याची ना शंकरपाळी तयार करतोय। ही शंकरपाळी ना खायला एकदम छान लागते या पद्धतीने केल्यानंतर। आता इथं बघा आपण वाटीमध्ये ना हे 200 ग्रॅम एवढं गाईचं तूप घेतलेलं आहे आणि गाईचं तूप ना आता आपण फक्त मेल्ट करून घेतलेलं आहे। आपल्याला सगळं तूप जे आहे ना ते मेल्ट करायचं आहे आणि नंतर इथं आपण साखर ना बारीक घेतलेली आहे। म्हणजे मी मिक्सरवरती ना ही साखर बारीक करून घेतलेली आहे। अशी आपण ना 1 किलो मैद्यासाठी ना 2 वाटी एवढी बारीक साखर घेतली आणि चिमटभर एवढंच मीठ घेतलेलं आहे। एवढं मीठ घालायचं शंकरपाळीमध्ये, त्याच्यामुळे आपली शंकरपाळी ना चवीला एकदम छान लागते। आणि इथे एकच वाटी आपण दूध घेतलेलं आहे, ते आपल्याला नॉर्मलच घ्यायचं आहे। नॉर्मलच दूध घ्यायचं आणि आता चमच्याने ना सर्व मिश्रण एकत्र मिक्स करून घ्यायचं। कारण साखरेमुळे काय होतं थोडीशी गुठळी होते, त्याच्यामुळे आपण इथं बघा चमच्याने पहिल्यांदा ना हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेतलं आणि नंतर ना इथं बघा मी हाताने चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। जवळजवळ ना आपण एक 5 मिनिट ना हे मिश्रण एकाच दिशेने फिरवून घेतलेलं आहे। जसं आपण कंडेन्स मिल्क तयार करतो ना त्याच पद्धतीने ना हे मिश्रण तयार होतं। त्याच्यामुळे आपली जी शंकरपाळी आहे ना ती चवीला पण एकदम छान होते आणि दिसायला सुद्धा एकदम छान होते। त्याच्यामुळे इथं आपण असं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे आणि इथं आपण मैदा घेतलेला आहे। मैदा ना 1 किलो मी ना चाळून घेतलेला आहे। मैदा आपल्याला चाळूनच घ्यायचा आहे। नंतर मैदा आपण मिश्रणामध्ये मिक्स करून घेणार आहे आणि पहिल्यांदा ना थोडंसं आपण इथं हलक्या हाताने हा मैदा ना मिश्रणामध्ये मिक्स करून घेणार आहे आणि नंतरच मग आता आपल्याला काय करायचं आहे, शंकरपाळीची जी कणिक आहे ना ती मळून घ्यायची आहे। आता इथं बघा शंकरपाळीची आपण कणिक मळत असताना ना आपल्याला एक्स्ट्राचं दूध वगैरे असं काही वापरायचं नाही, कारण आपण वापरतानाच ना 1 वाटी दूध वापरलेलं आहे, 200 ग्रॅम एवढं तूप वापरलेलं आहे आणि बारीक केलेली साखर आपण 2 वाट्या वापरलेल्या आहे। त्याच्यामध्येच ना आपलं 1 किलो मैदा ना मळून होतो, त्यामुळे आपल्याला एक्स्ट्राचं दूधही लागत नाही किंवा तूपही लागत नाही। एवढ्याच मिश्रणामध्ये ना आपली 1 किलोचा मैदा ना शंकरपाळीसाठी ना मळून तयार झालेला आहे। आता आपल्याला तो चांगला हाताने मळायचा आहे। शंकरपाळीची कणिक ना आपल्याला 4 ते 5 मिनिट चांगली मळायची आहे। जेवढी आपण चांगली मळून घेऊ ना ती तेवढी लवकर भिजते। त्याच्यामुळे मी इथं बघा अर्धा तास एवढीच ना ही कणिक भिजवण्यासाठी ठेवलेली आहे। अर्धा तासच मी इथं भिजवून घेतली आणि नंतर मग त्याच्यावरचं झाकण काढलं आणि झाकण काढल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण त्याच्यामध्ये विलायची पावडर घातलेली नाही आहे, म्हणून बघा मी नंतर इथं विलायची पावडर घालून घेतलेली आहे। तुम्ही ना आधीच ना आपण जेव्हा मिश्रण तयार केलं होतं ना त्याच्यामध्येच विलायची पावडर घालून घ्या। आता इथे विलायची पावडर ना आपण चांगली मिक्स करून घेणार आहे कणकेमध्ये। नंतर बघा मी 3 ते 4 मिनिट ना कणिक चांगली मळून घेतली। मळल्यानंतर ना आता आपल्याला ना गोळे तयार करायचे आहेत लाटण्यासाठी। त्यासाठी आपण शंकरपाळी लाटण्यासाठी ना इथं गोळा ना थोडासा मोठा तयार करायचा, म्हणजे आपली जी शंकरपाळी आहे ना ती एकदम छान अशी तयार होते। त्याच्यामुळे बघा इथं आपण जे गोळे तयार केलेले आहेत ना शंकरपाळीसाठी ती थोडेसे मोठे गोळे तयार केलेले आहेत। आणि बघा शंकरपाळीचं आपण पीठ मळतो ना तेव्हा गोळे ना तयार करत असताना सुद्धा ना खूप चिरल्या जातात, परंतु आपण जे मिश्रण तयार केलं होतं ना त्याच्यामुळे ना आपला गोळा देखील जास्त प्रमाणामध्ये ना चिरत नाही। असे आपण 5 गोळे तयार करून घेतले। त्याच्यामधलाच ना आपण आता 1 गोळा घेतलेला आहे आणि बाकीचे जे गोळे आहेत ना ते मी झाकून ठेवलेले आहेत। असे झाकूनच ठेवायचे, नाहीतर काय होतं कणिक जी आहे ना ती कोरडी पडते। त्याच्यामुळे आपल्याला ती कणिक झाकायची आहे आणि त्याच्यामधला जो आपण 1 गोळा घेतला होता ना तो आता इथं लाटण्यासाठी घेतलेला आहे। आता आपल्याला ना ही शंकरपाळी ना लेयर्सवाली तयार करायची आहे। लेयर्सवाली तयार करण्यासाठी बघा इथं जी आपण लाटी आहे ना ती एकदम अशी मोठी लाटून घेतलेली आहे। अशा पद्धतीने आता आपल्याला ही लाटी लाटायची आहे।
आहे आणि तिच्या कडा आता आपल्याला दुमडून घ्यायच्या आहेत। त्याच्यामुळे आपल्या शंकरपाळीला ना लेयर्स एकदम छान पडतात आणि शंकरपाळी एकदम छान तळल्याही जाते, खायला पण नाही शंकरपाळी एकदम छान लागते। आता आपण ना इथं लाटून घेणार आहे आणि लाटत असताना ना आपल्याला शंकरपाळीची जी कणिक आहे ना ती एकदम पातळ अशी नाही लाटायची। आता बघा आपण इथं ना थोडीशी जाडच लाटी लाटून घेतलेली आहे, अशी आपल्याला जाडच लाटी लाटायची आहे आणि तिच्या कडांना अशा कट करून घ्यायच्या आहेत। त्याच्यामुळे एक चौकोनी आकार तयार होतो आणि आपल्याला ना एकदम छान अशा ना शंकरपाळ्या कट करता येतात। त्याच्यामुळे बघा इथं आपण चौकोनी आकार तयार करून घेतला आणि पहिले आपण उभ्या लाईनमध्ये कट करून घेतली आणि नंतर आडव्या लाईनमध्ये अशी आपण चौकोनी आकारामध्ये ना ही शंकरपाळी कट करून घेतलेली आहे। शंकरपाळी बघा एकदम छान अशी आपली तयार झालेली आहे। 1 किलोची शंकरपाळी इथं ना मी कट करून घेतलेली आहे। आता ना आपण ती तळून घेऊया। तळण्यासाठी ना मी इथं तेल ठेवलेलं आहे कढईमध्ये। आता ते पहिल्यांदा आपल्याला गरम करायचं आहे आणि गरम झाल्यानंतर इथं बघा आता मी ना ही शंकरपाळी तेलामध्ये घालून घेतलेली आहे आणि तेलामध्ये शंकरपाळी घातल्यानंतर आपल्याला ना ही शंकरपाळी छान अशी तळून घ्यायची आहे। शंकरपाळी तळत असताना ना जास्तही ना तेल ना गरम नाही करायचं, नाहीतर मग शंकरपाळी ना वरूनच तळल्या जाते परंतु आतून ना ती कच्ची राहते ना। त्याच्यामुळे बघा इथं आपण शंकरपाळीचं जे तेल आहे ना ते आपण लो टू मिडियम फ्लेमवरती ना ते गरम करून घेतलेलं आहे। लो टू मिडियम फ्लेमवरती आपण तेल गरम करून घेतलं ना, तेल ना जास्त गरम होत नाही आणि तेल जास्त न गरम झाल्यामुळे आपली जी शंकरपाळी आहे ना ती छान अशी तळल्या जाते आणि आतून देखील ती छान तळते। त्याच्यामुळे ना खाताना देखील ना ही शंकरपाळी चवीला देखील एकदम छान लागते। त्याच्यामुळे ना शंकरपाळी तळत असताना ना लो टू मिडियम फ्लेमवरतीच तळायची आणि बघा इथं आता आपण झाऱ्याने एकदा दोनदा असं ना मिक्स करून घ्यायचं आणि छान अशी आपली ही शंकरपाळी तळू द्यायची। आता इथं बघू शकता शंकरपाळीला पण असा छान असा ब्राऊन कलर येऊ दिलेला आहे मी आणि नंतर बघा आपण ही शंकरपाळी ना झाऱ्यामध्येच काढलेली आहे। अशी झाऱ्यामध्ये काढायची म्हणजे आपण जेव्हा शंकरपाळी काढतो ना तेव्हा तेल थोडं थोडं येत असतं ना, ते असं झाऱ्यामध्ये काढल्यामुळे काय होतं झाऱ्यामधून डायरेक्ट कढईमध्ये जातं आणि इथं बघू शकता जी आपली शंकरपाळी आहे ना ती किती छान झालेली आहे, तिला छान अशा लेयर्स पण पडलेल्या आहेत। आता आपण ना दुसरी बॅच पण ना इथं तळायला ना कढईमध्ये ना घालत आहे शंकरपाळी। बघू शकता ती देखील आपण ना अशी तळून घेणार आहे, ती देखील एकदम छान अशी आपल्याला तळायची आहे। शंकरपाळी तळत असताना ना आपल्याला वेळ थोडासा बघा इथं जास्तच जातो लो टू मिडियम फ्लेमवरती तळत असताना, कारण 15 मिनिट आपल्याला एक बॅच तळायला लागतात। त्याच्यामुळे ना आपली शंकरपाळी छान होते, त्याच्यामुळे थोडासा वेळ जास्तीचा जाऊ द्या परंतु ना शंकरपाळी छान अशी तळून घ्या। इथं आपण बघा दुसरी पण बॅच ना तेलामध्ये ना घालून घेतलेली आहे आणि बघू शकता ह्या देखील ना शंकरपाळीला लेयर्स ना एकदम छान पडलेले आहेत। मी तुम्हाला ना इथं ना शंकरपाळीच्या ना लेयर्स पण दाखवते, एकदम छान बघा लेयर्स आलेले आहेत। अशा पद्धतीने ना शंकरपाळीला लो टू मिडियम फ्लेमवरती तळल्यामुळे ना छान अशा लेयर्स पण पडतात आणि शंकरपाळी पण एकदम आतून छान अशी तळल्या जाते आणि नंतर बघा शंकरपाळीला छान असा कलर येऊ द्यायचा आणि नंतरच मग ना आपण ना ती झाऱ्यामध्ये ना काढून घेणार आहे। ह्या शंकरपाळीला पण बघा कलर किती छान आलेला आहे, असा एकसारखा ना कलर येतो शंकरपाळीला। आपण जे मिश्रण तयार केलं होतं ना तूप दूध साखर एकत्र असं मिक्स करून घ्यायचं, त्याच्यामुळे आपल्या शंकरपाळीला कलर देखील छान येतो आणि एकदम छान कुसकुशीत अशी आपली शंकरपाळी तयार होते। आता इथं बघा मी एका ताटामध्ये ना ही शंकरपाळी काढून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या शंकरपाळीला ना एकसारखा कलर आलेला आहे आणि मस्त अशा लेयर देखील पडलेल्या आहेत। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली ना तर तुम्ही रेसिपीला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ तुम्ही सर्वांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करायला देखील विसरू नका। पुन्हा भेटूया आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये। धन्यवाद।